हं. कधी विचार केलाय का म्हणजे जेव्हा आपण एखाद्याकडे छोटीशी मदत मागतो आणि आणि समोरून एकदम अनपेक्षितपणे खूप मोठी गोष्ट मिळते, तेव्हा आपलं डोकं तो बोनस कसं प्रोसेस करतं? हो, एकदम लॉटरी लागल्यासारखं वाटतं ना? राईट. आणि आजच्या चर्चेसाठी मला तुमच्याकडून फक्त एक साधा पेन हवा होता. हो, आणि मी आज मुद्दाम एक सोन्याचा पेन, नवीन लॅपटॉप आणि काय म्हणतात त्याला आयुष्यभरासाठी मोफत कॉफीचं सबस्क्रिप्शन घेऊन आले. बापरे, हाच तो झटका. हो ना. मानसशास्त्रानुसार अशा अचानक लागलेल्या लॉटरीमुळे किंवा अनपेक्षित विंडफॉलमुळे मेंदूत डोपामाइन एकदम वाढतो. आपल्याला वाटतं आपण जगत जिंकलंय. एक्झॅक्टली. आणि आपल्या मराठीत या परिस्थितीसाठी एक एकदम भारी आणि चपखल म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. अगदी बरोबर. आणि आज आपण या सखोल विश्लेषणात याच मणीमागचं मर्म उलगडणार आहोत. आपल्याकडे एका बबन नावाच्या माणसाचे काही भन्नाट किस्से आहेत आणि सेरेंडिपिटी म्हणजे अनपेक्षित नशिबावरील काही रिसर्च सुद्धा आहे. हो, म्हणजे या म्हणीचा साधा अर्थ असा की अपेक्षा खूप कमी असते आणि मिळतं त्याच्या दुप्पट. बरोबर. पण यात ना एक कन्फर्मेशन बायस दडलेला असतो. आपण रोजच्या साध्या गोष्टी विसरतो, पण जेव्हा दुप्पट फायदा होतो तेवढंच आपण लक्षात ठेवतो. आता बबनच्या नोंदींमधला तो टपरीवरचा किस्सा बघा ना. तो चहाचा. हो, तोच. तो उधारीवर फक्त एक कटिंग चहा मागतो आणि शेजारचा एक अनोळखी माणूस त्याचे 2 चहाचे पैसे देऊन टाकतो. म्हणजे चहा चक्क स्पॉन्सर झाला. हां, पण हे खरंच नशीब आहे की तो माणूस बबनच्या सवयीचा फायदा घेतोय. हां? कसं काय? नाही, म्हणजे हे तसंच झालं ना. दुकानात फक्त फ्री सॅम्पल मागायला जायचं आणि पूर्ण जेवण फुकट दाबून यायचं. जसं बबन बायकोने सांगितलेले 2 कांदे आणायला जातो आणि राजकीय सभेतील फ्री बिर्याणी घेऊन येतो. हो ना. तिथेच तर अनपेक्षित परिणामांचा नियम म्हणजे लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस लागू होतो. तो एकदम उत्साहात बिर्याणी आणतो आणि अभिमानाने ही म्हण ऐकवतो. हो, पण मग बायको त्याला वास्तवात आणते. ती त्याला टोमणा मारते, देव देतो 2 चपराक. अरे देवा. हो, म्हणजे नशिबाने मिळालेला बोनस नेहमीच चांगला असतो असं नाही. तो कधी कधी अंगलटही येऊ शकतो. राईट. आणि मग हा नियम आधुनिक जगात कसा चालतो? कारण नोंदींनुसार बबनला एकदा क्रिकेटमध्ये चान्स मिळतो. हो, तो डोळे झाकून बॅट फिरवतो ना. हो. आणि तो 6 थेट शेजारच्या लग्नाच्या मंडपात जाऊन पडतो. बापरे. आणि वरून पूर्ण टीमला त्या लग्नाचं जेवण मोफत मिळतंय. हे निव्वळ नशीब नाहीये का? योगायोग नक्कीच आहे. पण इथे आपण फेलिंग सक्सेसफुली म्हणजे यशस्वीपणे नापास होणं ही संकल्पना पाहू शकतो. म्हणजे तो इन्फ्लुएन्सरवाला किस्सा. हो, तो बिचारा मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असतो. कॅमेरासमोर गंभीरपणे मेहनत करा असं ज्ञान पाजळतोय. आणि मागून बायको कचरा टाकण्यासाठी ओरडते. बरोबर. आणि तरीही त्या कॉमेडीमुळे व्हिडिओला चक्क 10 लाख व्ह्यूज मिळतात. शिवाय एका लॉटरीत त्याला 500 ऐवजी 5,000 रुपये मिळतात. पण हे बघा, यामागे इंटरनेटचा अल्गोरिदम आहे. अगदी खरंय. अल्गोरिदमला ते खोटं मोटिवेशन नाही, ती अनपेक्षित कॉमेडी आवडली. तो स्वतःच्या कर्माने जिंकलाच नाहीये तिथे. राईट. कारण जेव्हा तो लव्ह गुरु बनून गावातल्या एका मुलाला सल्ला देतो, तेव्हा मात्र हा बोनस पूर्णपणे फसतो. हो, तो मुलगा मुलीला चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा करतो आणि ती मुलगी त्याला आधी स्वतःची बाईक सुरू करायला सांगते. बापरे, म्हणजे फुल इन्सल्ट पॅकेज. एक्झॅक्टली. रिलेशनशिप तर मिळत नाहीच, पण बेइज्जती नक्की होते. म्हणूनच जेव्हा परिणामांवर आपलं नियंत्रण नसतं ना, तेव्हा नशिबाचा बोनस नेगेटिव्ह पण ठरू शकतो. हेच ओळखून गावकरी एक वेगळीच रणनीती वापरतात. हो, ते बबनला जे हवंय त्याच्या नेमकं उलटं मागायला लावतात. म्हणजे सरपंच त्याला गावासाठी शांतता मागायला लावतात. आणि तो डोळे बंद करून शांतता मागतो न मागतो, तोच त्याची बायको तिथे येते आणि त्याला भांडी घासायला बोलवते. शांततेचा पूर्ण बोजवारा. यातूनच मानवी स्वभावाचा एक गमतीदार पैलू समोर येतो. आपण नेहमी डबल बोनसची वाट पाहतो, पण तो बोनस आपल्या मूळ समस्येवरचा उपाय नसतोच. खरंय, लग्नानंतर ह्या बोनससोबत घरची कामही फ्री मिळतात हे बबनला समजलं असेल. नक्कीच. म्हणूनच या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक महत्वाचा विचार मागे ठेवून जातो. आपण नेहमी आंधळा मागतो एक डोळा या आशेवर बसायचं की स्वतःचे डोळे उघडे ठेवून स्वतः संधी निर्माण करायच्या? हो, आणि ऐकणाऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की त्यांच्याही आयुष्यात असे अनपेक्षित विंडफॉल्स कधी आलेत का? आणि त्यातून खरोखर फायदा झाला होता की तो एक धडा होता? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयासह.